दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। विजयनगर शिवनेरी नगर सम्राट बियर बार समोरील अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये असलेला वाहतुकीचा रस्ता मृत्यूचा सापळा जणू काही प्रशासनानं रचलाय। अशा बिकट रस्त्याची तक्रार अनेकदा देवळाली कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे केली गेली असताना अजून पूर्तता करण्यात आली नाहीये। प्रशासनाने हा रस्ता बनवताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणी लवकरात लवकर मिटवाव्यात आणि परिसरातील रहिवाशांसाठी रस्त्याने प्रवास सुलभ करून द्यावा अशी विनंती करण्यात आली। यावेळी बोलताना शेफाली शर्मा तसंच जनसेविका हसीना शेख यांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनाला खडकावून सांगत आवाहन केलंय की लवकरात लवकर हा रस्ता आपण सुरळीत करावा, अन्यथा कॅन्टोन्मेंट देवळाली येथील कार्यालयामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना 10 सप्टेंबर रोजी आम्ही मागण्या भरण्यासाठी सर्व महिला पदाधिकारी तिथे उपस्थित राहणार आहोत। हम लोग यहाँ पे भूगुर में नमस्कार, आज हम भूगुर में आए हुए हैं। 2 दिन पहले यहाँ पे एक लड़का रात को जा रहा था, उसका एक्सीडेंट हुआ इस गड्ढों की वजह से। बाइक से जा रहा था और बुरी तरह उसी स्टॉप पे उसकी मौत हो गई। तो हम ये चाहते हैं कि ये जितने भी जो गड्ढे हैं, ये आप देख रहे हैं पूरे पानी भरा हुआ है, इतने सारे गड्ढे हैं, लोगों को चलने में मुसीबत हो रही है। स्कूटी में लोग जा रहे हैं, वो धीरे धीरे चला के जा रहे हैं, कहीं एक्सीडेंट नहीं हो जाए। और ये जो एरिया है ये कंट्रोलमेंट के अंदर आता है। हम उससे रिक्वेस्ट करते हैं कि ये गड्ढे गणपति के पहले ये गड्ढे की पूरा ठीक करवा दिया जाए। अगर वो ये गड्ढे को ठीक नहीं करेंगे या कुछ भी इसमें एक्शन नहीं लिया जाएगा, जो लोगों को इतनी परेशानी हो रही है, तो हम 10 सितंबर को हम लोग धरना में एक्शन लेंगे और धरना में बैठ जाएंगे। हमें ये गड्ढे की पूरी भरपाई चाहिए, पूरा गड्ढे का मतलब ठीक होना चाहिए। प्रशासन जनतेचे अपघात, तरुणांचे मृत्यू तसंच नागरिकांचे हाल उघड्या डोळ्यांना बघत आहे। या प्रसंगी उपस्थित परिसरातील महिलांनी रस्त्यांमुळे झालेले अपघात तसंच मृत्यू पावलेल्या तरुणांच्या कुटुंबियांविषयी, अपघातग्रस्तांविषयी हळहळ व्यक्त केली आणि ही हळहळ व्यक्त करताना त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण गांभीर्य तसंच डोळ्यात अश्रू हे सुद्धा सदरवेळी स्पष्ट दिसले। आरोग्य मित्र तसंच जनसेवक सुभाष दुबे यांनी सदर परिस्थिती हाताबाहेर गेल्या कारणाने परिसरातील नागरिक मृत्यूच्या सापळ्यात सापडले आहेत असं उपस्थितांना सांगितलं। वंदे मातरम। देवळाली कॅम्प आणि भूगुर परिसरातील ही जी रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे, या संदर्भामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रशासनाने दखल घेतलेली नाही आहे। आता आपल्या भूगुरगाव कॅन्टोन्मेंट प्रशासनाने याची बोध घ्यावा। काल परवाच आपल्या परिसरामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला खड्ड्यामुळे, आणि त्या खड्ड्यामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला असताना त्याची प्रशासनाने एक कुठंतरी नोंद घ्यावी आणि कुठंतरी काही धडा घ्यावा। सम्राट बियर बारच्या समोर अनेक खड्डे झालेले, त्या संदर्भात अनेक महिलांनी पुरुषांनी तक्रार केलेली असताना देखील त्या रस्त्याचं कुठलंही काम होत नाही। परंतु त्या ठिकाणी पुण्याच्या एखाद्याचा कोणाचा बळी जाऊ नये याची कॅन्टोन्मेंट प्रशासनाने दखल घ्यावी, हेच आम्हाला म्हणणं आहे। आणि जे झालेले रस्त्यांची दुर्दशा आहे याच्यावर त्वरित त्यांनी कॅन्टोन्मेंटनी व्यवस्था करून सम्राट बियर बार समोरील पडलेल्या खड्ड्यांचं ताबडतोब नियोजन करण्यात यावं, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरण्याची पाळी येऊन देऊ नये याची प्रशासनाने दखल घ्यावी। संजय बलकवडे यांनी प्रशासनाला अत्यंत भव्य आंदोलनाचा इशारा दिला। परिसरातील नागरिक या खड्ड्यामुळे त्रस्त झाले, आपण त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा सर्वसामान्य जनतेला देखील रस्त्यावर उतरावं लागेल असंही त्यांनी सांगितलं। यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह श्याम डावरे, अमित लोखंडे, वैभव पगारे, सिद्धेश पवार, दिलीप गायकवाड, संजय शिंदे, विशाल साळवे आणि राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत उपस्थित होते।